नमस्कार भावी वकील मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे युट्यूब चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयर कॅप राऊंड फर्स्ट आणि कॅप राऊंड सेकंड साठी सध्या ऑप्शन फॉर्म द्यायला सुरुवात झालेली आहे आणि हा ऑप्शन फॉर्म देत असताना त्याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या चुका झालेल्या आहेत. कुणाचे प्रेफरन्स बदलायचे आहेत, कुणाचा ऑप्शन फॉर्म एडिट करायचा आहे, कुणाचे ऑप्शन वाढवायचे आहेत तर कुणाचे ऑप्शन कमी करायचे आहेत. तर मग विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर, हा ऑप्शन फॉर्म आपण एडिट करू शकतो का? आपण प्रेफरन्स बदलू शकतो का? तर मित्रांनो, तुम्ही हा ऑप्शन फॉर्म एडिट करू शकता, प्रेफरन्स बदलू शकता, त्याच्यामध्ये कॉलेज ऍड करू शकता किंवा ऍड केलेले कॉलेज रिमूव्ह देखील करू शकता. आणि हा लॉक झालेला फॉर्म अनलॉक कसा करायचा आणि याच्यामध्ये चेंजेस कसे करायचे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, आपल्याला जर आपला ऑप्शनचा फॉर्म एडिट करायचा असेल तर आपल्याला आपल्या लॉग इन मध्ये जायचंय आणि या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करा किंवा ते कॉपी करून गुगल मध्ये पेस्ट करा. तुमच्या समोर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी आता तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन यावरती क्लिक करून घ्यायचंय. जसं तुम्ही कॅन्डिडेट लॉग इन वरती क्लिक कराल तर तुमच्या समोर साइन इनचं पेज येईल. तर या ठिकाणी तुमचे क्रेडेन्शियल टाकून तुम्हाला साइन इन करायचंय. आता साइन इन केल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा फॉर्म हा कन्फर्म्ड आहे, व्हेरीफाईड आहे आणि इथं अनलॉक ऑप्शन फॉर्म हा ऑप्शन आहे. याचाच अर्थ तुमचा फॉर्म हा आता लॉक झालेला आहे आणि तुम्हाला जर चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला या अनलॉक ऑप्शन फॉर्म या पर्यायावरती क्लिक करायचंय. तुम्ही इथं जसं क्लिक कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारची तुमची माहिती येईल आणि इथं एक चेकबॉक्स येईल, आय वॉन्ट टू अनलॉक माय ऑप्शन फॉर्म. तर याच्यावरती टिक करायचं आहे. अनलॉक ऑप्शन फॉर्म यावरती तुम्ही क्लिक करा. एक पॉपअप येईल, तर इथं कन्फर्म वरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही कन्फर्म कराल तर तुमचा ऑप्शन फॉर्म हा या ठिकाणी आता अनलॉक झालेला आहे. तर इथं पाहू शकता शॉर्टलिस्ट ऑप्शन, सेट प्रेफरन्स आणि लॉक ऑप्शन फॉर्म हे परत एकदा तुमच्या समोर आलेलं आहे. तर आता इथं बघा, फक्त 4 कॉलेजेस या ठिकाणी दिलेले आहेत. तर मला आणखीन वाढवायचे असतील तर आता मी शॉर्टलिस्ट ऑप्शन्स मध्ये जाणार आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला शॉर्टलिस्ट ऑप्शन करून कॉलेज वाढवायचे असतील तर शॉर्टलिस्ट ऑप्शन मध्ये जावा. त्यानंतर इथं एखादी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा आणि त्यामध्ये मग सर्च कॉलेजेस वरती क्लिक करा. तुमच्या समोर त्या कॉलेजमधील, त्या युनिव्हर्सिटीमधील लिस्ट येईल. त्या ठिकाणी मग तुम्ही अशा प्रकारे जितके हवे तितके कॉलेज देऊ शकता. मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलेलं आहे की तुम्हाला एकही कॉलेज देता येतं आणि सध्या 209 कॉलेजची लिस्ट याच्यामध्ये आहे, सर्व विद्यापीठातील कॉलेजेस मिळून. तर ते 209च्या 209 तुम्ही देऊ शकता. हे असं सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल करून ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक करायचं आहे. सध्या इथं 4 ऑप्शन्स आहेत पहा. तर मी ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स केल्यानंतर इथं पॉपअप येईल, सिलेक्टेड ऑप्शन्स ऍडेड सक्सेसफुली, याला ओके करा. आता इथं टोटल शॉर्टलिस्टेड ऑप्शन्स 6 झालेले तुम्हाला दिसत असतील. तर हे 2 आता इथं ऍड झालेले आहेत. समजा तुम्हाला या अगोदरच्या लिस्ट मधून काही कॉलेजेस डिलीट करायचे असतील तर ते तुम्ही डिलीट देखील करू शकता. त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे जे कॉलेज नको आहे त्यावरती इथे क्लिक करायचे आणि त्यानंतर स्क्रोल डाऊन करून डिलीट सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक करायचं आहे. तर डिलीटेड सिलेक्टेड ऑप्शन डिलीटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. आता परत तुमचे फक्त 4 ऑप्शन या ठिकाणी राहिलेले आहेत. तर हे ऍड केलं किंवा डिलीट केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट कराल तर या ठिकाणी तुम्हाला आता सेट प्रेफरन्सेस हा पर्याय दिसेल. तुम्ही इथं रिसेट प्रेफरन्स करू शकता. एखादा तुम्हाला वाटलं की पर्याय मी चुकीचे दिलेत तर रिसेट करू शकता आणि परत एकदा तुम्ही हे प्रेफरन्स देऊ शकता. आता मी परत एकदा, तुम्ही ज्यावरती पहिला क्लिक करताय त्यावरती फर्स्ट प्रेफरन्स येणार आहे आणि फर्स्ट प्रेफरन्स त्यालाच द्या जिथं तुम्हाला ऍडमिशन हवं आहे. जर त्या कॉलेजला नाही मिळालं तर मग जिथं तुम्हाला हवंय त्यावरती 2 नंबर करा, त्यानंतर 3 नंबर, 4 नंबर असे प्रेफरन्स देऊन सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. आता प्रेफरन्स दिले म्हणजे तुमचं काम संपलं असं नाही. ही थर्ड स्टेज आहे ज्याच्यामध्ये लॉक ऑप्शन फॉर्म हे सर्व एकदा पाहून घ्या आणि इथं या चेकबॉक्सला टिक करा आणि परत एकदा कन्फर्म ऑप्शन फॉर्म केल्यानंतर इथं कन्फर्मचं पॉपअप येईल, त्याला क्लिक करा आणि आता तुमचा फॉर्म हा लॉक झालेला आहे, कन्फर्म झालेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता हा फॉर्म लॉक झालाय आणि इथे अनलॉक ऑप्शन फॉर्मचं परत ऑप्शन आलंय, प्रिंट ऑप्शन फॉर्मचं ऑप्शन आलंय. म्हणजेच आता तुमची चेंजेस केलेले या ठिकाणी परत कॉलेज ऍड केले असतील किंवा रिमूव्ह केले असतील
या लिस्टमध्ये तुम्हाला दिसून जातील. तर मित्रांनो, ही सर्व प्रोसेस तुम्ही मोबाईल मधून देखील करू शकता. फरक इतकाच आहे की तुम्हाला हे 3 डॉट इकडल्या बाजूला दिसतायत, तर मोबाईलमध्ये तुम्हाला या वरच्या बाजूला दिसतील. तर त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हे ऑप्शन दिसून येतील. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करा. धन्यवाद.